देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला, पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती, पुढे आरंभोनी कथा बुक्का माळ गंध अक्षता, पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती, निळामणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे, पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती. असो. आणि ही नैमित्तिक कीर्तनरूपी सेवा अशा या सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबरायांचे सतशिष्य एकनिष्ठ शिष्य संत निळोबारायांच्या गात्यातील 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेच्या निमित्तानं निरूपणासाठी निवडलेला आहे. वास्तविक पाहिलं तर वास्तुशांतीच्या निमित्तानं बरेचसे कीर्तन चिंतनासाठी घेतले जातात. त्यामध्ये जोडून या धन उत्तम व्यवहारे, निरंजनी आम्ही बांधलेले घर, वसवावे घर, त्याशिवाय भक्तिपर प्रकरणातील बरेचसे अभंग, नामपर असतील, संतपर असतील, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, असे बरेचसे अभंग कीर्तन रूपयाची सेवा. निळोबराय म्हणतात, देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला. आज आपल्या घराला देव आलेला आहे आणि त्या देवाचा सन्मान भक्तीनं सन्मानानं त्याला पूजला, त्याचं पूजन केलं. आणि ते पूजन करण्यासाठी भक्तीच्या मापानं त्याचं पूजन केलं, त्याचा सन्मान केला. आणि अशा या सन्मानाच्या निमित्तानं महाराज म्हणतात, पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती. या सर्व कार्यासाठी पाहुणेपै आलेत, त्या पाहुणेपयांच्या निमित्तानं पंगती सगळ्या पडल्या, संत महात्मे आलेत. द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणाला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलं, ते सुद्धा आले. आणि म्हणून महाराज म्हणतात, पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती. आणि मग हा सगळा घटाटोप, हा व्यवहार सगळा चालत असताना शेवटी कथा केली. पुढे आरंभुनी कथा बुक्का माळ गंध आणि अक्षदा. कथा कीर्तन भजन वास्तुशांतीच्या निमित्तानं व्हावं आणि तत्वज्ञानं ही कीर्तनरूपी सेवा. आणि त्याच निमित्तानं पुढे आरंभुनी कथा बुक्का माळ गंध आणि अक्षदा ह्या सगळ्याचा या ठिकाणी काय केला, वापर करण्यात आला. कारण देवाला आवडणारे हे सगळे काय आहेत, ह्या सगळ्या वस्तू देवाला आवडणाऱ्या आहेत. आणि मग असा जो देव घराला आलेला आहे त्या घराच्या निमित्तानं निळोबराय म्हणतात, एक त्या कुटुंबाला फार मोठा आनंद झाला. आणि आनंदाच्या भरात ते कुटुंब, ते उभयता निळामणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते. तत्वज्ञान या आनंदामध्ये, या संत सज्जनांच्या संगतीमध्ये, पंक्तीमध्ये जो मिळालेला लाभ आहे तो लाभ फार मोठा लाभ आहे. आणि त्या लाभानं ते कुटुंब भारावून गेलं आणि संत संगतीमध्ये नाचती उभयता आनंदानं त्याने हा सगळा व्यवहार केला. आणि तत्वज्ञानं निळोबराय म्हणतात, पाहुणेर पंगती संत
द्विज वृंदे शोभते. असो, यथामती यथावकाश आपण थोडक्यात अभंगाचा भावार्थ पाहिलेला आहे. विस्तृत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्या परब्रह्म परमात्म्याला आपण नमन करू. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मजरदई सद्गुरू, जेने तारिल हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. असो, चालू असणारी ही नैमित्तिक सेवा. मी नेहमी सांगतो, शास्त्रानं 2 प्रकारची कर्म सांगितली, एक विहित आणि दुसरं निषिद्ध. आणि त्यामध्ये निषिद्धाचा सर्वथा त्याग आहे आणि विहितामध्ये परत 4 प्रकार सांगितले: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायचित. आता त्याचा जास्त उहापोह करायचा नाही. आणि त्या 4 पैकी या ठिकाणी चालू असणारी ही नैमित्तिक सेवा आहे. याला निमित्त जर काय असेल तर आपल्यातीलच एक वारकरी भाविक भक्त याने या शिक्रापूर गावामध्ये एक वास्तू उभा केलेली आहे. आणि या वास्तुशांतीच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आहे. निमित्त काय असेल तर वास्तुशांतीचं निमित्त आहे. आणि अशा या वास्तुशांतीच्या निमित्तानं ही सेवा आणि सेवेसाठी निवडलेला अभंग संत निळोबारायांच्या गात्यातील 4 चरणाचा अभंग आहे. देव आपल्या घराला आल्यानंतर जी घरामध्ये झालेला जो बदल आहे त्या बदलाचं वर्णन निळोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. वास्तविक पाहिलं तर वास्तुशांती तरी का करायची, त्याला सुद्धा शास्त्रानं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. कारण ज्यावेळी वास्तू बांधकामाला सुरुवात केली जाते ती असणारी जी जागा आहे ती जागा शक्यतो शुद्ध असेल असं सांगता येत नाही. कारण त्या जागेवर वास्तूच्या शुभारंभापूर्वीपर्यंत बरेच काय व्यवहार घडून गेलेले असतात. त्या जागेवरून हिंस्त्र प्राणी गेलेले असतील, मनुष्य जीव गेलेले असतील, काही पापी दुर्जन वगैरे बरीचशी जण त्या जागेतून गेलेली असतील. आणि अशा या जागेमध्ये ती वास्तू उभा करत असताना त्या वास्तू उभा करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्यामध्ये मग दगड, विटा, सिमेंट, स्टील वगैरे बरंचसं साहित्य लागतं. ते साहित्य सुद्धा कुठल्या एका जागेवरून आलेलं नसतं. बऱ्याच ठिकाणाहून बऱ्याच लोकांचे हात लागलेले, बऱ्याच लोकांच्या संबंधातून त्या सगळ्या वस्तू या बांधकामाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेल्या असतात. त्या वस्तूंच्या मध्ये असणारे दोष, जागेचे दोष, ही वास्तू उभा करत असताना बांधकामासाठी ज्यांचे हात लागले, मग त्यामध्ये त्या कुटुंबातील असतील किंवा अन्य बाहेरचे मजूर असतील, गवंडी असतील, कारागीर असतील, बऱ्याच जणांचा संबंध घर बांधणीसाठी आलेला असतो. एका दोघांनी हे कार्य पूर्णत्वास जात नाही, बरीच लागतात. गवंडी वेगळे असतात, सेंट्रिंगवाली वेगळे, सुतार काम करणारी वेगळे, खिडकींची वगैरे कामं करणारी वेगळे, रूपकामाची वेगळी, गिलावा करणारी वेगळी, अशी बऱ्याचशा मंडळींचा त्या बांधकामाच्या निमित्तानं त्या वास्तूला उभा राहीपर्यंत हात लागलेला असतो. आणि त्या लोकांच्या मध्ये सुद्धा बरेचसे दोष असण्याची शक्यता असते. आणि
या सगळ्याचा उहापोह करत असताना वास्तू नावाचा एक पुरुष आहे. आणि त्यानं भगवंताकडे जागा मागितली. त्याच्या पाठीमागची कथा फार मोठी आहे, पण आपल्याला त्या कथेकडे जायचं नाही. आणि मग भगवंतानी त्याला जागा दिली की ज्या ज्या ठिकाणी एखादी वास्तू उभा करण्यासाठी आया भरला जाईल, पाया काढल्यानंतर आया भरणी होते, त्यावेळी तू त्या वास्तूमध्ये जाऊन राहायचं. आता ते कुठंपर्यंत राहायचं? जोपर्यंत ती वास्तू पूर्णत्वास हो जाऊन त्या वास्तूची वास्तू शांती होत नाही तोपर्यंत तिथं राहायचं. आणि त्याची वास्तू शांती केली की तिथून निघून जायचं. असा त्या वास्तू पुरुषाला भगवंतानी वर दिलेला असतो. आणि तो वास्तुपुरुष या ठिकाणी तो अखंडपणे घराच्या सुरुवातीपासून तो वास्तव्यास असतो. आणि असा जो वास्तुपुरुष आहे तो पुरुष त्या कुटुंबाला त्रास करत असतो. त्याचा त्रास त्या कुटुंबाला होत असतो. आणि मग ज्यावेळी ही वास्तू पूर्णत्वास येते आणि या वास्तूची वास्तू शांती केली जाते आणि ती वास्तू शांती केल्यानंतर तो पुरुष तृप्त होतो आणि त्यातून तो काय करतो? जातो, निघून जातो. तिथं तो वास्तव्यास राहत नाही. आणि म्हणून घराची वास्तू शांती करायची असते. आता या वास्तू शांतीच्या निमित्तानं सकाळपासून बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत. मग त्यामध्ये भटजींना बोलवून होम हवन केलं, सत्यनारायणाची पूजा केली. होम हवनानं सत्यनारायणाच्या पूजेनं जे काय आपल्याला दोष लागलेले असतील ते दोष सुद्धा बरेचसे निवृत्त झालेत. पण ती होम हवन किंवा सत्यनारायणाची पूजा करत असताना ती सुद्धा शास्त्र सांगतं यथा योग्य होईल असं सांगता येत नाही. सगळ्याच ज्या काय गोष्टी आहेत त्या होम हवनाला लागणाऱ्या हवीर द्रव्य असेल, त्या ठिकाणी लागणाऱ्या समिधा असतील किंवा त्यासाठी लागणारा जो काय मंत्राग्नी आहे, जे काय मंत्र आहेत ते सगळे सुद्धा यथा योग्य होईलच असं सांगता येत नाही. आणि त्या होम हवनासाठी बोलवला जाणारा ब्राह्मण सुद्धा तो सुद्धा पूर्ण शुद्ध असेल असंही सांगता येत नाही. नाही असं म्हणता येत नाही. मग या होम हवनातून सत्यनारायणाच्या पूजेतून जरी काही शिल्लक दोष राहिलेले असतील तर ते दोष घालवण्यासाठी भगवंताचं नामस्मरण, भजन, कथा, कीर्तन घडलं की ते सगळे दोष निघून जातात. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष. या सगळ्या कार्यक्रमातून जरी काय दोष शिल्लक राहिलेले असतील आणि जर त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचं नामस्मरण घडलं तर ते सगळे दोष निघून जातात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. भगवंताचं नामस्मरण झालं, भजन कीर्तन झालं की अजिबात काहीही दोष शिल्लक राहत नाहीत. आणि म्हणून हा सगळा व्यवहार जरी दिवसभर केलेला असेल तर शेवटी कथा कीर्तन भजनाला आत्यंतिक महत्त्व आहे. आणि हे महत्त्व सर्वांनाच पटेल, सर्वांनाच कळल असं नाही. आणि वास्तविक पाहिलं तर शहरी विभागाला आता पुण्यासारख्या सिटीमध्ये कुठलं भजन आणि कुठलं काय म्हणणारी मंडळी, पण
तुका म्हणे तेथे असावे जातीचे. जातीचा वारकरी, हाडाचा वारकरी असेल तर तो बाकीचे बरेचसे कर्म बाजूला टाकेल, पण माझ्या घरामध्ये भजन व्हावं, माझ्या घरामध्ये कीर्तन व्हावं, माझ्या घरामध्ये 4 संत वारकऱ्यांचं पाय लागावं अशी दृढ भावना असते. आणि तत्वज्ञानं जाधव महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांनी आतापर्यंत जो काय केलेला परमार्थ आहे आणि त्या परमार्थामुळं त्यांना ही अशी इच्छा व्हावी. एवढी सरवड्याहून राधानगरी तालुक्यातून आपण सर्वजण इथंपर्यंत आलोय. म्हणजे रात्रभर प्रवास करून हा सगळा खटाटोप करून इथं 1 तासभराच्या सेवेसाठी आपण आलोय. आणि तिने यावं या उत्कट इच्छेनं महाराजांनी सर्वांना निमंत्रण केलं. आणि म्हणून या ठिकाणी चाललेली ही कीर्तनरूपी सेवा. आता याच्या पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर घर कोण बांधतं? शास्त्रानं 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. जन्माला आल्यापासून या 4 आश्रमांचा विचार शास्त्रानं संत महात्म्यांनी सांगलेला आहे. आणि या 4ची कर्म सांगत असताना नाथ महाराज सांगतात, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, गोकावी अक्षरे. नाथ महाराजांनी या 4 आश्रमाचं वर्णन करत असताना पहिला आश्रम सांगितला ब्रह्मचर्य. ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय सांगितलं? घोकावी अक्षरे. म्हणजे काय करायचं आहे? विद्या संपादन करायची आहे. दुसरा आश्रम सांगितला गृहस्थ आश्रम. पहिली 25 वर्ष ब्रह्मचर्य. ती ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण झाल्यानंतर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा. एखाद्या कुलवधूबरोबर यथायोग्य शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे विवाह करायचा आणि त्या गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा. आणि मग या गृहस्थ आश्रमाचं जर काय काम असेल तर आश्रमी विचार षटकर्मी 6 कर्म गृहस्थ आश्रमी पुरुषाला सांगितले आहेत. त्यामध्ये यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि परिग्रह अशी 6 कर्म गृहस्थ आश्रमी पुरुषाला सांगितलेली आहेत. आता गृहस्थ आश्रमामध्ये असल्यानंतर जे काय आपल्या वाट्याला आलेलं आहे ते योग्य सर्व कर्म करायचं. आणि गृहस्थ आश्रमासाठी लागणारं जे काय धन वगैरे आहे, तुकोबराय म्हणतात गृहस्थ आश्रमी पुरुषानं लागणारं जे धन आहे ते धन प्राप्त करत असताना नोकरी असो, व्यवसाय असो, अन्य काही असो, ज्या मार्गानं धन प्राप्त करायचं आहे ते उत्तम व्यवहारे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेस करी. उत्तम व्यवहारानं धन प्राप्त करायचं आणि उदास विचारानं वेच करायचा आहे, म्हणजे खर्च करायचा आहे. म्हणजे मिळवण्यासाठी सुद्धा चांगल्या मार्गाने मिळवायचं आणि खर्च करत असताना सुद्धा वाम मार्गाला धन खर्च करायचं नाही. हे गृहस्थ आश्रमी पुरुषाला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. एवढ्यावरच भागलेलं नाही. भूत दया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. भूतमात्रांच्यावर प्रेम करायचं. वनामध्ये एखादा पशु वगैरे तानेलेला असेल तर त्याला पाणी द्यायचं काम करायचं. अशी बरीचशी कर्म जगद्गुरु तुकोबरायांनी गृहस्थ आश्रमी पुरुषाला सांगितली आहे. आणि मग हा गृहस्थ आश्रम यथायोग्य पूर्ण केल्यानंतर तिसरा आश्रम शास्त्रानं सांगितला वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवास करत असताना 50 वर्षापर्यंत आपण गृहस्थ आश्रमामध्ये राहिलो. 50 वर्षापर्यंत गेल्यानंतर आपली मुलं बाळं जवळजवळ हाताबडी येत असतात.
जरी 60-70 पर्यंत गेलो तरी ती आलेली असतात. जो काय व्यवहार आहे तो सगळा मुलांच्या हातात सोपवायचा आणि त्या मुलांच्याकडे तो व्यवहार सगळा द्यायचा आणि आपण निवांत राहायचं. संसारी असावे आसोनी नसावे. उगाच त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करत बसायचं नाही. आणि मग हा वानप्रस्थ आश्रम झाल्यानंतर शेवटचा जो आश्रम सांगितला तो संन्यास सांगितला आहे. आणि संन्यास म्हणजे संकल्पाचा त्याग आहे. या सगळ्याचा त्यावेळी नंतर काय करायचा, संन्यास आश्रमामध्ये त्याग करायचा आहे आणि निवांतपणे वनामध्ये वगैरे जाऊन आपण भगवंताची साधना करत राहायचं आहे. असा या 4 आश्रमाचा विचार सांगितला. आणि या ठिकाणी चालू असणारा जो विचार आहे, जी घर बांधलं जातं, जी वास्तू उभा केली जाते, ते काम गृहस्थ आश्रमी पुरुषाचं आहे. आणि अशा या गृहस्थ आश्रमी पुरुषांनी या ठिकाणी ही वास्तू उभा केली. आम्हाला आल्यानंतर त्याने सांगितलं की अखंड वर्षभर या वास्तूचं काम चालू आहे आणि त्यातला बराचसा भार महाराजांच्या मुलाने स्वतःच केलेला आहे. काम बरंच फरशी वगैरे घालण्याचं सुद्धा काम त्यांनी स्वतः केलेलं आहे. म्हणजे माणसाच्या मनामध्ये जर असेल तर सगळ्या गोष्टी मनुष्य करू शकतो. सगळेच कारागीर भाड्यानं आणायला पाहिजेत असं काय नाही. पण त्यांनी स्वतःहून इथं म्हणजे इंजिनिअरिंगचं काम पण केलंयच आणि कारागिराचं सुद्धा काम त्याने केलेलं आहे. आणि मग अशा या कामाच्या निमित्तानं ही वास्तू उभा राहिली आणि वर्षभरानंतर आज या वास्तूच्या वास्तुशांतीचा दिवस उजाडला. आणि अशा या वास्तुशांतीच्या निमित्तानं मुख्य जर कार्य काय असेल तर देव अगोदर घरला येत असतो. आणि तो देव या कुटुंबामध्ये जाधव परिवारामध्ये आज त्या देवानं अगोदर या घरामध्ये प्रवेश केला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या देव घरा आला. देव घरला यायचा असेल तर घरामध्ये बाकीचे जे काही व्यवहार असतात ते अगोदर जावं लागतं. हृदयस्थानी देव यायचा असेल तर काम क्रोध विकार सगळे घालवावे लागतात तर देव घरी येत असतो. तुकोबराय म्हणतात देवघ्या कुणी आयता आला घर पुसोनी. देव घर विचारित येतो. आता घ्यायचा काय नाही तो ज्याचा त्याचा भाव आहे. पण तुकोबराय सांगतात की आमची अशी अवस्था आहे की देव नलगे साठवणीचे रुंदले जागे. आम्हाला घरामध्ये व्यवहार करत असताना सगळं ठेवायला जागा आहे पण घरामध्ये देवाऱ्याला जागा शिल्लक नसती. वास्तू केवढी असली तरी त्या वास्तूमध्ये देवघर असणं देवारा असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि तद्वतज्ञानं घराला आलेला देव आहे त्या घराला कुठंतरी प्रतिष्ठापन करून देवाऱ्यामध्ये त्याला पूजावा लागतो. आणि तो पूजा करत असताना निळोबराय म्हणतात भक्ती सन्माने पूजिला. कारण देवाला भक्ती करणारे भक्त आवडतात. भगवंताचं नाम घेणारे भक्त आवडतात. त्याचं नाम घेणारा जर भक्त असेल तर देवाला फार प्रिय आहे. नाथ महाराज म्हणतात आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. असा भक्त देवाला आवडतो आणि देवाच्या नामाचा जयघोष करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि भगवंत तरी म्हणतात माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा ते. जिथं माझ्या नामाचा नामघोष होत असेल माझे भक्त जिथं गात असतील जिथं भजन पूजन चाललेलं असेल मला इतरत्र कुठंही शोधू नका. बघा 12व्यामध्ये सांगितलं इतरत्र कुठेही मी तुम्हाला सापडणार नाही. मला जर शोधायचं असेल तर जिथं माझं भक्त गायन करतात
त्या ठिकाणी मी निश्चित सापडणार, म्हणजे खून सांगितली. आणि मग असा जो देव आहे तो देव संत महात्म्यांनी तुमच्या आमच्या समोर दोन लक्षणाने ठेवला. एक तटस्थ लक्षण आणि दुसरं स्वरूप लक्षण. स्वरूप लक्षणानं असणारा देव जो आहे तो आमच्या तुमच्या दृष्टीच्या अगोचर आहे. दृष्टीनं न दिसणारा तो देव आहे. स्वरूप लक्षणानं असणारा तोच देव ज्यावेळी तटस्थ लक्षणानं येतो, म्हणजे काहीतरी रूप धारण करून येतो, अवताराला येतो. तुकोबराय म्हणतात, धरियली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, अशी काहीतरी रूप धारण करतो. त्या रूपाच्या निमित्तानं या भूतलावर येतो, म्हणजे अवतारानं येतो. आणि अवताराला येऊन या भूतलावर आला, ते जे लक्षण आहे ते तटस्थ लक्षण आहे. आणि तटस्थ लक्षणानं तो देव तुमच्या आमच्या घरामध्ये आला. आणि तटस्थ लक्षणानं आलेला जो देव आहे तो देव निळोबराय म्हणतात भक्ती सन्माने पूजिला. आता भक्ती म्हणली की भक्त सुद्धा चार प्रकारचे सांगितलेले आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. चार भक्त सांगितले. चार भक्त भगवंताची भक्ती करतात. पहिला भक्त शास्त्रानं सांगितलं आर्त भक्त. आर्त भक्त भगवंताची भक्ती करत असताना काहीतरी एखादी संकट आलं, काहीतरी प्रसंग आला आणि तो प्रसंग आपल्याला आपल्याकडून सोडवता आला नाही, ते प्रसंग जात नाही, ते संकट आपल्याला निवारण करता आलं नाही, तर मग आपण देवाकडे जातो आणि देवाला प्रार्थना करतो, देवा यातून मला आता तूच सोडव. अशासाठी केली जाणारी जो भक्ती, जो भक्त, तो आर्त भक्त आहे. दुसरा भक्त शास्त्रानं सांगितला अर्थार्थी भक्त. अर्थार्थी भक्त भगवंताची भक्ती करतो. तो जो अर्थार्थी भक्त आहे तो या प्रपंचामध्ये बराचसा खटाटोप करत असतो. रात्रंदिवस राबत असतो आणि राबून सुद्धा प्रपंचामध्ये कशाला ठाव ठिकाणा लागत नाही. किती जरी प्रयत्न केला तरी प्रपंच आपला भरभराटीला जात नाही. आणि तो प्रपंच भरभराटीला जावा, धन धान्यानं घर भरावं, सगळा व्यवहार सुरळीतपणे चालावा, यासाठी प्रयत्न करूनही जर ते प्राप्त होत नसेल तर मग देवाकडे जातो आणि देवाला मागणी करतो, देवा माझे एकदा हे दारिद्र्य घालीव, यासाठी तो देवाला काहीतरी देतो. तो भक्त अर्थार्थी भक्त सांगितला. तिसरा भक्त शास्त्रानं सांगितला जिज्ञासू भक्त. जिज्ञासू भक्त आहे. जिज्ञासू भक्ताच्या अंतःकरणामधले मल विक्षेप दोष निवृत्त झालेले असतात आणि आवरण निवृत्तीसाठी साधन चतुष्टय संपन्न असतो. आणि साधन चतुष्टय संपन्न असणारा जो भक्त आहे त्याला आवरण निवृत्तीची तळमळ लागलेली असती आणि त्या तळमळीनं तो त्याला म्हणजे आर्ततेनं तो विनवणी करीत असतो, काय मी उद्धार पावेन. त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये तळमळ लागलेली असती, उत्कटता लागलेली असते की कधी एकदा मला संत भेटतील, कधी एकदा मला त्या ईश्वराची भेट घालून देतील, कधी एकदा माझा उद्धार होईल. या तळमळीने जो भगवंताची भक्ती करतो तो भक्त जिज्ञासू भक्त आहे. आणि चौथा भक्त शास्त्रानं सांगितला ज्ञानी भक्त. आता ज्ञानी जो भक्त आहे, ज्ञानी भक्ताच्या ठिकाणचे मल विक्षेप आवरण तिन्ही दोष निवृत्त झालेले असतात. तीन दोष रहित तो भक्त असतो आणि त्याच्या ठिकाणचा सगळा भेदभाव मावळलेला असतो. सगळं द्वैत निघून गेलेलं असतं. त्याला वेगळं असं काही दिसत नाही. सर्वत्र त्याला तो परब्रह्म परमात्माच दिसत असतो. जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र त्याला प्रचिती येत असते. सभराभरीत सर्वत्र भरून उरलेला तो परब्रह्म परमात्मा आहे. तो नाही ऐसं ठिकाण कुठलंही नाही. सर्वत्र तो भरून उरलेला आहे.
मी देव आहे, हा देव आहे, तो देव आहे, चराचरामध्ये त्याला ईश्वराची प्रचिती येत असते. आणि म्हणून त्याला काहीही करावं लागत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, चौथे याचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एकू पाही ज्ञानी आतोची. त्याला देव वेगळा आणि मी वेगळा असं वाटत नाही. त्याच्या ठिकाणचं द्वैत पूर्ण निघून गेलेलं असतं. आणि मग पूजा अर्चा वगैरे त्याला करायचा संबंधच काय येत नाही. ह्या स्थितीवर जायला लागतं. संत महात्मे या स्थितीवर होते. त्या भक्ताची अवस्था निर्माण झालेली असते. मी वासुदेव तत्वता, मीच देव आहे, देव वेगळा नाही, अशा बोधावर तो प्राप्त झालेला असतो. आणि मग अशा भक्ताला काहीही करावं लागत नाही, देवच त्याचा सर्व भार वाहत असतो. आणि मग असे जे भक्त असतात ते भक्त देवाला प्रिय असतात. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, अशी भक्ती करणारा जर भक्त असेल तर तो देवा परम पूज्य जगी. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. आणि अशी भक्ती, देव आपला घराला आल्यानंतर तो भक्त भक्ती सन्माने पूजिला. त्या देवाची भक्तीनं सन्मानानं पूजा करतो. तुम्ही आम्ही सर्व भगवंताची पूजा करतो नाही असं नाही, पण त्या पूजेमध्ये प्रेम असेल, जिव्हाळा असेल, त्या देवाबद्दलचा सन्मान भाव, सन्मानित भाव असेल असं सांगता येत नाही. पण तो भाव आहे, ते प्रेम आहे, तेवढं प्रेम असणं अत्यंत गरज आहे. कारण देवाला काही द्यावं लागत नाही. देवभावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आपल्याला बरीच उदाहरणं माहिती आहेत. शबरीचा भाव प्रभू रामचंद्रांनी बघितला. त्या शबरीची किती जक्क म्हातारी झालेली होती शबरी. तिनं ती बोरं आणून ठेवलेली उष्टी होती, ती उष्टी सुद्धा म्हणला नाही. शबरीची बोरं नाही खाली, तर देवानं शबरीचा काय खाला? भाव खाला. आणि म्हणून भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव, तर ह्या सुलभ उपाय. आणि म्हणून जो देव घरला आलेला आहे तो देव सन्मानाने पूजायचा आहे, सन्मानानं त्याची पूजा करायची आहे आणि सन्मानानं त्याची भक्ती करायची आहे. आणि अशी करत असताना या वास्तुशांतीच्या निमित्तानं जी काय आलेली पाहुणे रावळी संत मंडळी असतील त्यांचा व्यवहार काय? अभंगाच्या ध्रुवपदाचा. अतिथी देवो भव. देवाची पूजा करायची, देवाची भक्ती करायची आणि त्या भक्तीबरोबरच अतिथीला अत्यंतिक महत्व आहे. करिता देवतार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते संत पूजावे आरते. देव पूजा करत असताना एखादा महात्मा, एखादा संत, एखादा भक्त, नाही एखादा सामान्य जीव जरी आला तरी त्या भक्ताला तो देवा समान असतो, देवापेक्षा श्रेष्ठ असतो. आणि म्हणून देवपूजा करत असताना देवाला थोडं बाजूला ठेवून त्या संतांचा जो काय उपचार आहे तो करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण देवाला सुद्धा संतांची पूजा केलेली आवडते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. एखाद्या वेळी देवाची नाही जरी पूजा घडली तरी संतांची, श्रीगुरूंची पूजा करणं अत्यंत गरजेचे आहे. देवाला वाईट वाटणार नाही. संतांची पूजा केली तर देवाला त्यामध्ये आनंदच आहे महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात देव सारावे परते संत पूजावे आरते. आणि अशा या निमित्तानं दिवसभर चाललेला जो व्यवहार आहे तो पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती. सकाळपासून इथं पंक्ती चालू आहेत.
येणारे सगळे इष्ट मित्र आप्तेष्ट पै पाहुणे या सगळ्यांचा यथायोग्य अन्नदानाच्या निमित्तानं सर्व व्यवहार दिवसभर चालू आहे. अन्नदान श्रेष्ठ दान आहे, लक्षात घ्या. म्हणजे या वास्तुशांतीच्या निमित्तानं दिवसभर पही पाहुण्यांची जी रेलचेल चाललेली आहे त्या रेलचेलीच्या माध्यमातून त्या पही पाहुण्यांची सेवा आणि सेवेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी केलेलं जे अन्नदान आहे, ज्या पंक्ती आहेत त्या पंक्ती अत्यंत महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. आणि अशा या पाहुण्यांच्या सर्व पंक्ती आणि त्यात संत पूजा संत सेवा, कारण घराला आपल्या संत आल्यानंतर त्या संतांचा यथायोग्य पूजा व्यवहार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण संत आपल्या तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. संतच तुम्हा आम्हाला याचे यावत मनुष्य जीवातून सोडवणारे आहेत आणि म्हणून संतांची पूजा संतांची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तत्वज्ञानं तुकोबराय म्हणतात, संत आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा कायापालट करू शकतात. ज्या बंधामध्ये तुम्ही आम्ही अडकलेलो आहे त्या बंधातून सोडवणारे कोण असतील तर ते श्री गुरु संत महात्मेच आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही सोडवणार नाही. आणि म्हणून या वास्तुशांतीच्या निमित्तानं दिवसभर जे चाललेल्या काय अन्नदान आहे, पंक्ती आहेत आणि त्या निमित्तानं आलेली जे काय संत महात्मे आहेत त्या संत महात्म्यांची सुद्धा यथायोग्य पूजा अर्चा घडली. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस वरेना कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. संतांनी जर कृपा आपल्यावर केली तर ती कल्पांतीही कमी पडत नाही महाराज, कल्पांतीही सरेना. आणि म्हणून संतांची कृपा आपल्यावर होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि संतांची कृपा जर व्हायची असेल तर तनुमनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांचं दासत्व पत्करायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आणि तत्वज्ञानं आज या ठिकाणी संतांची पूजा झाली, संतांची सेवा घडली. कारण या संत सेवेच्या निमित्तानं हे चालू असणारं कीर्तनरूपी पुष्प आहे. या ठिकाणी हे भजन आहे, या ठिकाणी हे पूजन आहे. आणि याच निमित्तानं आलेलं जे काय द्विज म्हणजे ब्राह्मण. आता आपल्याला इथं जे होम हवन वगैरे झालं त्यासाठी आणलेला जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाची सेवा झाली. त्यांच्याकडून या ठिकाणी मंत्राग्नी हवीरभाव वगैरे या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि त्या निमित्तानं महाराज म्हणतात, पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये, 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 जय जय विठोबा रखुमाये. पुंडलिक वरदे हरी विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संतो द्विजवंदे शोभती. घराला देवाला देवाची यथासांग भक्तीनं सन्मानानं पूजा की. त्या पूजेच्या निमित्तानं वास्तुशांतीच्या निमित्तानं घराला आलेले जे काय संत मंडळी द्विज ब्राह्मण पही पाहुणे आप्तेष्ट इष्ट मंडळी त्यांचा दिवसभर
अन्नदान पंक्तीच्या निमित्तानं सगळा व्यवहार झाला. आणि आलेल्या देवाला घराला जो देव आलेला आहे तो देव भक्तीनं सन्मानं पूजत असताना त्या देवाला लागणारे जे काय पूजा द्रव्य आहे ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं. पुढे आरंभुनी कथा, घरा आलेला जो देव आहे त्या देवाचा जी पूजा केली जाते त्या पूजेच्या निमित्तानं महाराज म्हणतात काय केलं. पुढे आरंभुनी कथा, बुक्का माळ गंध अक्षता, कथा केली. आता ही जी कथा आहे ती कथा देवाची आहे आणि देवाच्या कथेला अत्यंतिक महत्व आहे. आता या कथेमध्ये देवाचं स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षणानं केलेल्या देवानं जे काय लीला आहेत त्या लीला आणि संतांचं कार्य. संत या भूतलावर आले ते तुम्हा याची यावत जीवाला देव कळवून देण्यासाठी आले. तुकोबराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. आणि असे संत या भूतलावर आले तुम्हा याची यावत जीवाला या जन्ममरणाच्या बंधातून सोडवण्यासाठी आले. आणि मग त्यासाठी आपण संतांची सेवा करायची, संतांची पूजा करायची. आणि संतांनी आम्हाला जो दाखवलेला देव आहे, कारण देव दाखवणारे कोण असतील तर ते संत श्री गुरुच, दुसरं कोण तुम्हाला देव दाखवणार नाही. किती जरी आम्ही देवदेव करीत जरी असलो तरी खरा जो देव आहे तो संत महात्म्यांनी सांगावा. तुकोबराय आपुला तो एक देव करूनही घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. तो एक देव करून घेतल्याशिवाय या जीवाला सुख होणार नाही, कारण इच्छा तरी सुखाची आहे आणि सतत सामोरं जावं लागतं दुःखाला. आणि म्हणून तो देव आपलासा करून घ्यायचा आणि आपलासा करण्यासाठी जो देव आपल्याला आहे तो आपल्या घरात चालून आलेला आहे. आणि मग त्या देवाला आपला करण्यासाठी पुढे आरंभुनी कथा कीर्तन भजन देवाला आवडतं. आणि हे कथा करायची, पूजा अर्चा भजन करायचं. आणि त्याला लागणारं जे पूजा द्रव्य आहे त्या पूजा द्रव्यामध्ये महाराज म्हणतात बुक्का माळ गंध आणि अक्षता. अक्षता आपण टाकतो माहिती आहे, पूजा करत असताना तांदळाच्या अक्षता असतात. बुक्का भगवंताचं आवडतं आहे. बुक्का देवाला फार, पांडुरंगाला बुक्का फार आवडतो. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसी प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदितसे. देवाला प्रिय आहे आणि त्यामध्ये बुक्का माळ गंध आणि अक्षता. माळ म्हणजे तो आपण हार घालतो तो हार. माळ म्हणजे तुळशीचीच माळ अशी नाही, तुळशीची माळ तर आहेच, पण फुलांचा जो हार आहे ती सुद्धा माळ देवाला फार आवडते. आणि म्हणून महाराज म्हणतात बुक्का माळ गंध अक्षता, त्या या सर्व पूजा द्रव्यानं त्या देवाची काय केली, सन्मानानं त्याला पूजला. आणि एकदा सन्मानानं त्याला पूजल्यानंतर तो देव संतुष्ट झाला, तो देव तृप्त झाला की ज्या भक्तानं त्या भगवंताची भक्ती केली त्या भक्ताचं सर्वस्व देव होतो. आणि सर्वस्व त्याचा देव झाला की त्याचा जीवपणा नष्ट होतो आणि त्याला देवपणा प्राप्त होतो आणि तो ब्रह्मानंदामध्ये लीन होतो. अभंगाच्या शेवट निळामणे ब्रह्मानंद. निळामणे ब्रह्मानंद निळामणे ब्रह्मा संत निळोबराय सांगतात निळामणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे. तो एकदा देव कळला की ब्रह्मभाव प्राप्त होतो, देहभाव निघून जातो, आत्मभाव जागृत होतो. आणायचं कुठलं काय नाही, आहेच तो, आणायचा कुठला नाही, शोधायला कुठं दुसरीकडे जायचं नाही, तो प्राप्तच आहे. परमार्थात प्राप्ताचीच प्राप्ती आणि निवृत्तीचीच निवृत्ती. संत महात्मे शास्त्र आपल्याला बऱ्याच वेळेला रज्जू सर्पाचा दृष्टांत देतात. तिन्हीसांची वेळ आहे, पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधारही नाही. अशा वेळी वाटत काहीतरी पडलंय
काही ते कळायला तयार नाही. काय पडलंय त्याच्या विशेष रूपाचं अज्ञान. सामान्य ज्ञानानं काहीतरी पडलं एवढं कळालं, पण विशेष रूपाचं अज्ञान असल्यामुळं सर्प आहे असं वाटायला लागलं. सर्प आहे असं वाटायला लागल्यानंतर भीती निर्माण झाली, घाम सुटला दरदरून. आणि मग कोणतरी जात्याला एखादा वाटसरू आला आणि त्या म्हणला माझ्याकडे बॅटरी आहे, आपण त्याला मारूया आता. आणि म्हणून त्यानं त्याच्यावर बॅटरीचा प्रकाश टाकला. आता प्रकाश टाकल्यानंतर त्याने त्याला मारला. प्रकाश टाकल्यानंतर त्या बॅटरीच्या प्रकाशानं जे काय आहे ते कळालं. सर्प नसून दोरी आहे. म्हणजे ज्याच्या अज्ञानानं जे भासतं ते त्याच्याच ज्ञानानं निवृत्त होतं. दोरीच्या अज्ञानानं सर्पाचा भास झालेला होता. ज्ञान दोरीचं झालं, सर्प निघून गेला. हा दृष्टांत बऱ्याच वेळेला आपण ऐकतो. नाहीचा निश्चय झाला, नाहीचा निश्चय झाला नव्हताच, तो फक्त भासला होता. त्यामुळे भासलेल्याचा ठाम निश्चय झाला. हा दृष्टांत आम्ही बऱ्याच वेळेला ऐकतो, महाराजांच्या मुखातून सारखा ऐकतो, पण निश्चय आपला होत नाही. तिथं निश्चय झाला, दोरी आहे कळाली. दृष्टांतात हे महत्वाचं आहे. दृष्टांतात निश्चय झाला, दोरी आहे कळाली. शंकरदासारखा म्हणला रेडकाला तरी बांधाय गावल जय घेऊन देशा. का साप आहे म्हणल्यानंतर नेला असता ते ना. साप नाहीचा निश्चय झाला, दोरी आहे कळाली, दोरीचं ज्ञान झालं. पण हे दृष्टांतात झालं. दृष्टांत आम्हाला सगळं कळतात, पण दृष्टांत सांगण्यासाठी जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आपल्या गळी उतरत नाही. आणि जोपर्यंत सिद्धांत गळी उतरत नाही तोपर्यंत आपलं अज्ञान दूर होत नाही. आणि सिद्धांत गळी उतरण्यासाठी, सिद्धांत कळवून घेण्यासाठी श्रीगुरूंची, संत महात्म्यांची अत्यंती गरज आहे. आणि संतांच्या वचनावर, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागतो. संतांच्या शब्दावर विश्वास झाला की तू देव आहेस, मी वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मी. संतांच्या शब्दावर विश्वास निर्माण झाला की मी देव असेन कसा वाटत नाही, पण विश्वास पाहिजे. बऱ्याच वेळेला शास्त्राच्या ठिकाणी पुराणातले दृष्टांत दिले जातात. आपल्याला माहित आहे कर्ण. कर्ण कुणाचा मुलगा? कुंतीचा मुलगा. कुंतीला विवाहाच्या पूर्वी सूर्यापासून झालेला तो कर्ण. पण योगायोगानं म्हणा, त्याच्या प्रारब्धानं म्हणा, पांडव आणि कौरवांच्या मध्ये कर्ण कौरवांच्या बाजूने होता. बरोबर आहे. कुंतीचा मुलगा म्हणल्यावर कर्ण कुणाचा बाजूने, कुणाच्या राहायला पाहिजे होतं? पांडवांच्या बाजूने राहायला पाहिजे. असा तो होता कौंतेय. आणि तो कुंतीचा मुलगा एका, कोणते आपला काय राधेय नाव त्याचं ठेवलं का? त्या राधेनं त्याला पालन पोषण केलेलं होतं म्हणून. हा सूतपुत्र. हा त्याने त्याचं पालन पोषण केलं आणि म्हणून त्याला राधेय नाव ठेवलं होतं. किंवा त्याला राधे असं वाटत सुद्धा होतं, मी राधे आहे, मी कोणती आहे त्याला माहीत नव्हतं. आणि ज्यावेळी मग कौरव पांडवांच्या मध्ये युद्धाचा प्रसंग आला, त्या युद्धाच्या प्रसंगावेळी कर्ण होताच तो पांडव. बरोबर आहे. मुळातच तो पांडव होता, क्षत्रिय होता. आणि त्यामुळे तो धनुर्विद्येमध्ये पारंगत होता. जशी अर्जुन वगैरे होते त्यांच्यापेक्षाही तो धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ होता. पण पांडव आणि कौरवांच्या मध्ये बऱ्याच वेळेला या सगळ्या वाटाघाटी वगैरे चालायचं, युद्धाचं प्रसंग यायचं, त्यावेळी पांडव त्याला हिनवत होते कर्णाला. तू कोण आहेस? तू सूतपुत्र आहेस, तुला शस्त्र हातात घेता येणार नाही, तुला युद्ध करता येणार नाही, म्हणजे तू आमच्या बरोबरीचा नाहीस असं हिनवलं जात होतं. पण कर्ण सगळ्यामध्ये पारंगत होता, पण त्यालाही माहिती होतं मी क्षत्रिय नाही. त्याला वाटत होतं की मी क्षत्रिय नाही. त्यामुळे तो पांडवांना बोललं की खजील होत होता. आणि मग एक दिवस युद्धाचा प्रसंग आल्यानंतर कुंती मातेला वाटलं की कर्ण आपल्या मुलांच्या बाजूनं असला तर बरं होईल. आणि कर्णाला आपण बोलावून ही गोष्ट सांगणं आता गरजेचं आहे. आणि मग कुंती मातेनं कर्णाला एकांतात बोलवलं आणि कर्णाला सांगितलं, तू राधेय नसून कौंतेय आहेस, तू माझा पुत्र आहेस. आणि त्यासाठी तिनं त्याला बरेच प्रमाण म्हणा किंवा पाठीमागची सगळी कथा सांगितली कुंती मातेनं. आणि मग कुंती मातेचं हे कथा ऐकून किंवा तिचं शब्दावर विश्वास ठेवून ते शब्द प्रामाण्य मानून त्या कर्णाचा ठाम निश्चय झाला की मी आता राधेय नाही तर कोण आहे? कौंतेय आहे. फक्त त्या कर्णानं कुंती मातेवर विश्वास ठेवला, कुंती मातेचे शब्द प्रामाण्य मानलं आणि कौंतेय राधेय म्हणून जो भाव होता तो भाव सहज निघून गेला. आणि कौंतेय हा भाव झाला, जागृत झाला. आता तिथं तो होताच शस्त्रधारी, सगळ्यात पारंगतच होता. आता त्याला वेगळं काय करावं लागत नव्हतं. तत्वज्ञान या दृष्टांताच्या माध्यमातून आपण ब्रह्मरूप आहोतच, ब्रह्मच आहोत
फक्त भाव झालाय आपण जीव आहोत असा. आणि हा जीवपणा अज्ञानानं लादून घेतलेला आहे. आणि हा जीवपणा जर जायचा असेल तर संतांनी सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवायचा. त्या शब्दप्रामाण्याला विशेष महत्त्व देऊन जर आत्यंतिक जर आपण नम्रतेनं संतांच्या वचनावर विश्वास ठेवला तर आपल्या ठिकाणी झालेला जो जीवपणाचा भाव आहे तो सहज निघून जाईल आणि ब्रह्मभाव प्राप्त होईल. आणि एकदा ब्रह्मभाव प्राप्त झाला की मग निळामने ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे. आणि मग एकदा ब्रह्मभाव प्राप्त झाला, मी ब्रह्म आहे असं वाटलं की परत जीव आहे असं वाटत नाही. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. आणि मग एकदा अंगामध्ये ब्रह्मरस ठसावला की मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझी मज झाली अनावर वाजा, माझी मज झाली अनावर वाचा. तुकोबराय म्हणतात संपूर्ण विषयांचा विसर पडला, अंगामध्ये ब्रह्मभाव काय झाला, संचारला. अंगी ब्रह्मरस ठसावला. आणि ब्रह्मरस ठसावल्यानंतर भगवंताच्या नामावर वाचा अनावर झालेले आहे. उगच वाचा अनावर सहजासहजी होऊच शकत नाही. आणि मग एकदा ब्रह्मभाव प्राप्त झाल्यानंतर जे घेतलं जातं नाम, त्या नामानं मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिविले. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. मोक्ष नामानं काय ज्ञानानं, हा विषय होता. शास्त्र संत महात्मे सांगतात मोक्ष ज्ञानानच. मोक्ष ही वस्तू कुठून आणायची नाही आहे, ती काय तयार करायची नाही आहे, ते स्वयंसिद्ध आहे, ते स्वरूप आहे आपलं. फक्त अज्ञानानं वाटणं झाले आपल्याला. आणि मग जे ज्याच्या अज्ञानानं भासतं ते त्याच्याच ज्ञानानं निवृत्त होतं. अज्ञानानं आपल्याला जीवपणा वाटायला लागलाय, तो निवृत्त झाला की देवपणा सहजच आहे. आपण देव आणायचा कुठलं नाही. आणि मग बऱ्याच तुकोबरायांनी बऱ्याच अभंगाच्या माध्यमातून सांगितलं की मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, नामाविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारुनी. वेदानं सुद्धा सांगितलं, संतांनी सुद्धा सांगितलं भगवंताच्या नामानं मोक्ष आहे म्हणून. पण भगवंताच्या नामानं मोक्ष आहे हे सांगण्याला कारण मी आता सांगितलं की माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. अशा भगवंताच्या नामाचा छंद लागायला पाहिजे. आणि त्या छंदानं सर्व हे दोष निघून जातील. आणि दोष निघून गेल्यानंतर ते ज्ञान होईल. आणि ते ज्ञान झाल्यानंतर ज्या चार मुक्त्या आहेत, सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता, चार मुक्त्या आहेत. त्या चार मुक्त्या भगवंताच्या नामानं प्राप्त होतील. आणि मग त्या चार मुक्त्या प्राप्त झाल्यानंतर सहजच आपला ब्रह्मभाव होतो. आणि कसं आहे, आता सलोकता म्हणजे कसं आहे, वैकुंठ प्राप्ती. स्वरूपता म्हणजे भगवंत स्वरूप होणे. सायुज्यता म्हणजे जिथे असेल तेच वैकुंठ. आणि स्वरूपता म्हणजे भगवंत स्वरूप होणे. आणि समीपता म्हणजे भगवंत जवळ असणे, जवळ असणे. अशा या चार मुक्त्या सहज प्राप्त होत्यात. पण त्यासाठी ते नाम आपल्याला ज्ञान करून घेऊन ज्ञान होणं, नाम घेणं अत्यंतिक गरजेचं आहे. जशी ज्ञानोत्तर भक्तीला परमार्थामध्ये अत्यंतिक महत्त्व आहे. ज्ञान कुठल्या देवाचं नाव घ्यायचं, तो देव आपल्याला कळायला पाहिजे. ते नाम कोणतं घ्यायचं, ते नाम कसं घ्यायचं हे कळवून द्यायला त्याचं ज्ञानच होणं अत्यंतिक गरजेचं असतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐशे बहुता ग्रंथी बोलवली. त्याच अनुषंगानं निळोबराय शेवटी या ठिकाणी म्हणतात की निळा म्हणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे. भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून, भगवंताच्या नामाच्या माध्यमातून त्या स्वरूपाला एकदा प्राप्त झालं, एकदा ब्रह्मानंद प्राप्त झाला की ती जी उभयता आहे ती आनंदानं नाचतात, आनंदानं बागडतात. आनंदुरे आजी आनंदुरे.
सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. ही अवस्था एकदा निर्माण झाली, त्या अवस्थेवर एकदा गेलं की मग तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध निरंजनी आम्ही बांधलेले घर, निराकारी निरावाशे राहिलोशी निराभाशी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अखंड ऐक्याला ज्यावेळी आपण प्राप्त होऊ त्यावेळी जो होणारा ब्रह्मानंद आहे तो ब्रह्मानंद म्हणजे मग तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध. एकदा तदाकार वृत्ती झाली, ब्रह्मभाव प्राप्त झाला की मग आनंदाची डोही आनंद तरंग. म्हणून निळवराधा निळा म्हणे ब्रह्मानंदे, नाचती उभयता आनंदे. पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निळा म्हणे ब्रह्मानंदे, नाचती उभयता आनंद. पाहुणे रे पंगती संत द्विजवृंदे शोभती. असो यथामती यथावकाश या अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे. नामाचं खंडन नाही, म्हणजे कर्माचं खंडन नाही, उपासनेचं खंडन नाही आणि ज्ञानाचंही खंडन नाही. कर्म आणि उपासना ज्ञानाला अत्यंतिक सहाय्यभूत आहेत आणि ज्ञान झाल्यानंतर सुद्धा भगवंताचं नाम अत्यंतिक महत्वाचं आहे, लक्षात घ्यायचं. हां, आणि ते नामच आपल्याला तिथंपर्यंत पोचायला सहाय्य करतं आणि म्हणून नामही श्रेष्ठ आहे, भक्तीही उपासनाही श्रेष्ठ आहे आणि ज्ञानही श्रेष्ठ आहे. परमार्थामध्ये अजिबात कशाचंही खंडन नाही आहे. फक्त भाव त्यामध्ये ठेवून आपण जर ते करत राहिलो तर नामानं मोक्ष होतो, ते खोटं नाही. मोक्ष म्हणजे मी मगाशी सुद्धा बोलून गेलो, काय कुठली वस्तू आणायची नाही. आम्ही बरीचशी शास्त्र दोंडाळत जरी रात्रंदिवस बसलो आणि एखाद्याचा भगवंताच्या नामावर ठाम निश्चय आहे, विश्वास आहे आणि रात्रंदिवस जर तो नामाची त्याची गोकमपट्टी होत असेल तर सहज ब्रह्मभाव होऊन जाईल. आणि ब्रह्मभाव झाला म्हणजे त्याला ते शास्त्र सगळं कळायला पाहिजे असं नाही. आणि म्हणून तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐशे बहुता ग्रंथी बोलिले मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. या उद्देशानं सांगितलं आहे. भगवंताचं नाम जर नित्य निरंतर जर घडलं, आपल्या मुखातून सातत जर घडलं तर निश्चित ते नाम आपल्याला त्या ब्रह्मभावापर्यंत पोचवतं. आणि त्याच उद्देशानं या वास्तुशांतीच्या निमित्तानं या ठिकाणी जे काय 2 तास आपण कीर्तन प्रवचनाच्या निमित्तानं ही जी काय सेवा केली, त्या सेवेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या न्यायानं ही या ठिकाणी सेवा घडलेली आहे. झालेली सेवा ज्या निमित्तानं झालं त्या भगवंताच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण द्यायचा आहे.